महिलांच्या खांद्याला खांदा लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या आई संघटनेच्या बुलंद तोफ अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या रणरागिणी ताई साहेब संगीताताई कडाळे यांच्या उपस्थितीत आई संघटना संस्थापक अध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी आक्रमक भूमिका मांडत जोरदार भाषण केलं। महिलांना वेळेवर मानधन मिळावं, शासनाने त्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अनेक वर्षापासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांना आपल्या जिल्ह्यात तातडीनं बैठका घेऊन संघटना अधिक मजबूत करण्याचे आणि महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष तीव्र करण्याचं आवाहन करण्यात आलं। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय आदिवासी। आताच आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांचे पगार झालेले नसतील, अनेक महिन्यांपासून या महिलांचे पगार रखडवलेले असतील, त्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी आई संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क साधावा। त्या महिलांचे पगार 100% काढून दिला जाईल आणि त्याचबरोबर गणवेश असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, गणवेश असेल, आयडेंटिटी कार्ड असेल आणि शासनाकडून ज्या फॅसिलिटीज या सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जातात या सगळ्या फॅसिलिटीज आमच्या देखील अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांना देण्यात यावा, अशा प्रकारचं आव्हान मी सुद्धा आई संघटना संस्थापक अध्यक्ष विनोद भोसले या ठिकाणी देतो। आणि त्याचबरोबर मला सांगायचं एक आहे, काही महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला फरक मिळालेला नाही, फरक अजून देण्यात मिळेल की नाही। मला एक म्हणायचं आहे, जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही, जोपर्यंत सरकारला आपल्या पायाजवळ आणत नाही, जोपर्यंत आपण सरकारच्या नाकात दम आणत नाही, तोपर्यंत आपल्याला फरक मिळणार नाही। मला खोटे आश्वासनं द्यायला आवडत नाही, बाप दाखवण्याचा श्राद्ध घाल अशा प्रकारची औलाद आमची आहे। मला त्यांना सांगायचं एक आहे, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ज्या ठिकाणी आई संघटना पोहोचलेली आहे, त्या ठिकाणच्या सगळ्या जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना, त्यामध्ये खास करून आमच्या कुंदाताई तावरे असतील, आमच्या रायगडच्या ज्योतिताई मते असतील, आशाताई साळुंके असतील, आमच्या नंदाताई धनवडे असतील, त्याचबरोबर आमच्या साताऱ्याच्या अर्चनाताई कांबळे असतील, आमच्या लातूर जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील। आम्हाला सगळ्यांना एक म्हणायचं आहे, नाव घेताना एखाद्याचं नाव सुटून जातं, माणसाच्या लक्षात नाही राहत, पण मला एक म्हणायचं आहे, ज्यांचे प्रश्न असतील त्यांनी प्रश्न आई संघटनेकडे या। आई संघटनेची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः विनोद भोसलेंनी खांद्यावरती घेतलेली आहे आणि माझ्या खांद्याला खांदा लावून ज्याही माझ्या भगिनी काम करतात, दिवस रात्र अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांसाठी ज्यांनी झुंजावत घातला, अशा आदिवासी कन्या म्हणून त्यांना महाराष्ट्राने उपमा दिलेली आहे, त्या ताई साहेब संगीताताई कडाळे यांनी देखील तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावलं। जर कोणाचे काही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही संगीताताईंशी देखील संपर्क साधू शकता आणि ज्या महिलांचे प्रश्न प्रलंबित असेल त्या महिलांचे प्रश्न 100% मार्गी लावायचा ध्यास आम्ही मनगटात घेतलेला आहे। पण या महिलांकडून जर कोणी पैसे खाण्याचा आणि भिकारचोट धंदे जर कोणी केला तर त्या भिकारचोटांना मला एक म्हणायचं आहे, अरे तुम्हाला पैसेच खायचे आहेत ना, तर श्रीमंतांच्या खिशातले खा, या गरिबांच्या खिशातले पैसे खाऊ नका, अशा प्रकारचा इशारा देखील मी यांना देतो। आणि जर कोणी पैसे खाताना आढळून आलं तर मी त्याची कंप्लेंट डायरेक्ट महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्र्यांना फोनवरती सांगेल, पण याच्या संदर्भामध्ये पत्र काढून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल आणि LCB ना देखील देण्यात येईल।